नमस्कार मंडळी. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा व 10वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना कधी मिळणार, कशा प्रकारे मिळणार आणि यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, कोणकोणते अपात्र आहेत आणि जे पात्र शेतकरी आहेत त्यांना हप्ते दोन्ही एकत्र मिळणार की फक्त 9वाच हप्ता मिळणार आणि नंतर 10वा मिळणार, या सर्व गोष्टींमध्ये आणि जे शेतकरी याच्यामध्ये अपात्र झालेले आहेत त्यांनाही पात्रतेच्या यादीमध्ये त्यांचं नाव पुढच्या वेळेस कसं येऊ शकतं, या सर्व गोष्टींची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सर्वात पहिलं तर जे नमो शेतकरीचा हप्ता आहे 9वा आणि 10वा बऱ्याच टाईमपासून रखडलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे तब्बल 90,41,241 शेतकरी हे पात्र आहेत. ठीक आहे. तर या योजनेसाठी जे 90 लाख शेतकरी पात्र आहेत त्या सर्वांना हा हप्ता येणारच आहे आणि त्याच्यामध्ये जे काही 16 लाख शेतकरी आहेत ते अपात्र करण्यात आलेले आहेत. आता ते अपात्र का करण्यात आलेले आहेत ते तर आपण पुढे पाहणारच आहोत आणि त्यांना कसं पात्रतेच्या यादीमध्ये बसता येईल हे देखील पाहणार आहोत. पण त्याच्यामध्ये या 9व्या हप्त्यासाठी 90,41,241 जे शेतकरी पात्र आहेत आणि त्याच्यामध्ये जो निधी मंजूर झालेला आहे तो 1850 कोटी हा निधी मंजूर झालेला आहे हा शेतकऱ्यांना 9वा हप्ता येण्यासाठी. मग आता ह्याच्यामध्ये रेग्युलर हे हप्ते येण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना हे हप्ते रेग्युलर येत नाहीत आणि काही काही शेतकऱ्यांना हे हप्ते काही हप्ते आले परंतु म्हणजे जसं कोणाला 4-5 हप्ते आले आणि कुणाला पुढील हप्ते आलेच नाही. मग ते हप्ते का नाही आले आणि ते हप्ते येऊ शकतात का पुढे चालून, म्हणजे मागील जेवढे पण काही राहिलेले हप्ते आहेत ते येऊ शकतात का पुढे चालून. तर ज्या शेतकऱ्यांना तुमचं जे काही कामे आहेत म्हणजेच काय तुमचं लँड सीडिंग ओके असेल, तुमचं आधार सीडिंग ओके असेल, KYC झालेली असेल, तुमच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपला फार्मर ID जर असेल, ह्या जर 4 गोष्टी तुमच्या ओके असतील तर तुम्हाला 100% नमो शेतकरीचा हप्ता हा येणारच आहे. पण काही शेतकऱ्यांची काही कारणास्तव अगदी आधार कार्डमध्ये कोणत्या गोष्टीची नावाची वगैरे त्रुटी असेल, आधार कार्डवरचं नाव आणि बँक अकाउंटमधलं जे नाव आहे अगदी ही जरी चुका असेल तरीही तुमचं बँक आणि आधार व्हेरिफिकेशन होत नाही आणि अशा केसमध्ये तुम्हाला नमो शेतकरीचाच नाही तर पीक विमा, PM किसान कोणताही हप्ता येण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की अगदी तुमची नावाची जरी तफावत झालेली असेल, नाव जरी इकडे तिकडे झालेलं असेल थोडंफार, जसं की तुमच्या आधार कार्डवरती एक नावाची स्पेलिंग आहे किंवा नाव आहे पर्टिक्युलर आणि तिथं काही जी तुमची माहिती दिलेली आहे ती जर तुमच्या बँक खात्यासोबत मॅच होत नसेल, तर अशा केसमध्ये तुम्ही सर्वात पहिल्यांदा बँकेमध्ये जाऊन तिथे रिक्वेस्ट देऊन तुमच्या जे काही चुकीची माहिती तुमच्या पासबुकवर वगैरे झालेली आहे ती सर्व माहिती तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. ज्याप्रमाणे तुमच्या आधार कार्डवर माहिती दिलेली आहे तशीच माहिती तुम्ही बँकेमध्ये अपडेट करून घेऊ शकता. आता जसं की कर्जमाफीचेही पैसे येणं सुरू झालेलं आहे, नमो शेतकरीचाही हप्ता येईल आणि पीक विम्याचेही पैसे वितरण सुरू झालेलं आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये जर तुमचं बँक खातं ओके नसेल आणि तुमचं बँक खात्याला आधार जोडलेलं नसेल तर ही सगळ्यात महत्त्वाचं काम करून घेणं सगळ्यांनी आवश्यक आहे. मग हे कोणत्याही एका योजनेसाठी म्हणून नाही तर प्रत्येक योजनेसाठी तुमचं बँक खातं तुमच्या आधारसोबत ओळखलं गेलं पाहिजे. ओळखलं गेलं पाहिजे म्हणजेच काय, तिथे जर तुमच्या आधार कार्डच्या डिटेल्स टाकल्या तर तुमचं ते बँक अकाउंट ओपन झालं पाहिजे आणि ते मॅच झालं पाहिजे तुमच्या आधार कार्डवर तुमच्या नावासोबत, तुमच्या सगळ्या डिटेल्ससोबत. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं सर्व शेतकऱ्यांनी हे काम करायचं आहे. लँड सीडिंगचा जर कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर तो देखील ओके करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी देखील तुम्ही तहसीलला किंवा जिथे कुठे अर्ज देऊ शकता तिथे देणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर कुणाची KYC पेंडिंग असेल तर KYC करून घेणं जरुरी आहे. फार्मर ID आता असं कोणी नसेलच ज्यांचा फार्मर ID काढलेला नाही, कारण फार्मर ID हा आपल्याला माहितीच आहे गेल्या वेळेस पीक विमा भरण्यापासून सर्व गोष्टींना लागणारच होता. त्यामुळे फार्मर ID आहे. आता जर तुमचा काही कारणांनी हप्ता येत नसेल आणि तुम्हाला जर यापैकी कोणतंही उत्तर सापडत नसेल की माझं हे तर सर्व ओके आहे, मग माझा हप्ता का येत नाहीये, तर अशा शेतकऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन पहिले तुमच्या बँकेत जा आणि तुमच्या बँकेमध्ये चेक करा, व्हेरीफाय करा. तिथे तुम्ही सांगू शकता की माझं आधार कार्डनुसार माझ्या बँकेतल्या ज्या डिटेल्स आहेत त्या मॅच होत आहेत का, त्या ओके आहेत का, कारण माझे ह्या शेतीच्या योजनांचे हप्ते थकलेले आहेत. हे जर ओके असेल बँकेतून जर तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला जर तुमच्या तिथे आधार संलग्न बँक खात्याचा जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही, जो तुमच्या आधार कार्डशी पण अटॅच आहे, त्याच्यावर जर तुम्हाला त्याचे मेसेज येत असतील तर तुम्हाला 100% त्या पात्रतेच्या अटीमध्ये बसता येईल. पण तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला कळलं की याच्यामध्ये काहीतरी तफावत आहे किंवा मॅच होत नाही आहेत कोणत्या डिटेल्स, तर तुम्ही ती पहिल्यांदा करेक्ट करून घ्या.
त्यासोबतच तुमची जर KYC पेंडिंग असेल, तुमची KYC काही कारणांनी सक्सेसफुल झाली नसेल, तर तुमची KYC देखील तुम्ही सगळ्यात पहिले सक्सेसफुल करून घ्या. ती देखील एक तुमच्या नमो शेतकरीच्या पुढील हप्त्यासाठी महत्त्वाची बाब ठरू शकते. आता याच्यामध्ये हे अपात्र शेतकऱ्यांनी जर हे महत्त्वाच्या कामांमध्ये ओके केलं, तर त्यांना पुढील हप्ते आणि मागील थकलेले हप्ते देखील येऊ शकतात. आता याच्यामध्ये जे काही नमो शेतकरीचा 9वा व 10वा हप्ता एकत्र येणार का? तर 100% दोन्ही हप्ते एकत्रही येऊ शकतात. कारण की आता जो कालावधी आहे तो दोन्ही हप्त्यांचा संपलेला आहे. त्यामुळे आता 9वा व 10वा हप्ता एकत्र नक्कीच येऊ शकतात. आता याच्यामध्ये हा हप्ता किंवा नमो शेतकरीचा एक तरी हप्ता जो म्हणू शकतो आपण 9वा तरी हप्ता, तर ह्या मंथ एंडपर्यंत येण्याची शक्यता आहे. जेवढे पण क्लिअर अपडेट्स, क्लिअर डेट जर म्हणाल आपण, तर तशा काही क्लिअर डेट सांगत नाहीयेत. पण ह्या मंथ एंडपर्यंत हे हप्ते येऊन जातील, अशी नक्कीच आशा आहे. धन्यवाद.